चला तर बनवूया पुणेरी वांग्याचं कालवण। ह्याच्यासाठी आपल्याला 2 प्रकारचे वाटण तयार करावे लागतील। त्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं तव्यावर थोडंसं परतून घ्यायचं आहे। मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता, पण ओलं खोबरं घेणार तर तुम्ही ही जी भाजणीची स्टेप आहे ती स्किप करू शकता। ठीक आहे। हिरवं वाटण्यासाठी कांदे, अद्रक, लसूण आणि 2 ते 3 मिरच्या मी इथे घेतल्या आहेत। ठीक आहे। वांगी अशी उभी आणि आडवी चांगल्या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत। याच्यामध्ये आपल्याला मीठ सुद्धा भरायचं आहे। वांग्याला आतून बाहेरून जसा जो कट आहे वांग्याचा त्याला चांगल्या पद्धतीने तुम्हाला मीठ जे ते चोळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपला जो हिरवं वाटण आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे। चांगली स्टफिंग झाली पाहिजे वांग्याची, अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते हिरवं वाटण आतमध्ये त्याला वांग्याच्या आतमध्ये पर्यंत भरायचं आहे। त्याच्यानंतर जे उरलेलं वाटण असेल ते तुम्ही प्लेटीमध्ये किंवा तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये टाकू शकता, तेलामध्ये सोडू शकता, कारण की आपल्याला जे दुसरं वाटण तयार करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं जो आहे ते मोकळं लागेल। ठीक आहे। तर आता हे मी काढून घेते आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या वाटणासाठी मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अर्धा टोमॅटो सुद्धा वाटून घ्यायचा आहे। ठीक आहे। ह्याच्यामध्ये सर्व मोस्टली पेस्ट वालं जे आहे आपण टाकणार आहोत। काही म्हणजे कापून काही टाकायचं नाहीये, कांदे वगैरे या टमाटे वगैरे काहीच कापून नाही टाकायचं, सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मगच टाकायचं। हे डायरेक्ट आपण तेलात जे कडकडलेल्या तेलात आपण वांगी सोडतोय। एक बटाटा सुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकला आहे, 2 तुम्ही सुद्धा टाकू शकता, चवीनुसार जसं तुम्हाला छान वाटेल तुमच्या प्रेफरन्स अनुसार। ठीक आहे। टोमॅटो इथे टाकला आहे। आपल्याला जे आवडतील असे सर्व मसाले याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत। हळद, मालवणी मसाला, तिखट मसाला, गोडा मसाला, मटन मसाला। हे सेकंड जे वाटप होतं ते जे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण होतं ते मी इथे टाकलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही मटन मसाला आणि गरम मसाला ऍड करणार ना तर ह्याची पूर्ण चवच एकदम वेगळी होऊन जाते। तर हे नक्की ट्राय करून बघा। ठीक आहे। कलर येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता। इथे मी मालवणी मसाला वापरला आहे म्हणून याचा कलर थोडासा ऑरेंजिश आला आहे। ठीक आहे। थोडंसं पाणी ऍड करून जो मिक्सरमध्ये लागलेला मसाला होता तो सुद्धा चांगला आपण साफ करून याच्यामध्ये टाकायचा आहे। कन्सिस्टन्सी अनुसार पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि 15 to 20 मिनिट्स वांगे शिजेपर्यंत, बटाटे शिजेपर्यंत याला ठेवायचं आहे। ठीक आहे। बघू शकता तुम्ही किती छान कालवण तयार झालंय।